हे टॉपिक शिकण्यापहिले पहिले आपण सीपीयूची माहिती घेऊन घेऊ. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यालाच आपण आपला कॉम्प्युटर असं म्हणतो. या कॉम्प्युटरला काही डिव्हाइसेस माहिती पुरवण्याचं काम करतात. त्या डिव्हाइसेसला आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतो आणि काही डिव्हाइसेस हे माहिती कॉम्प्युटरमधून बाहेर काढण्याचं काम करतात. त्याला आपण आउटपुट डिव्हाइसेस असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये काही वस्तूंचा वापर करून आपण कॉम्प्युटरला माहिती पुरवतो त्याला आपण इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो आणि काही वस्तूंचा वापर करून आपण कॉम्प्युटरमधली माहिती बाहेर काढतो त्याला आपण आउटपुट डिव्हाइसेस म्हणतो. तर आपण त्याची आता माहिती घेऊन घेऊ. आता आपण इनपुट डिव्हाइसेस हे समजून घेऊ. इनपुट डिव्हाइसेस आर दोज हू कॅरी इन्फॉर्मेशन टू सीपीयू. फॉर एन एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, कॅमेरा आणि स्कॅनर हे सर्व इनपुट डिव्हाइसेस आहे. म्हणजेच काय तर या सर्वांचा वापर करून आपण कॉम्प्युटरला माहिती देतो म्हणून याला आपण इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो. कीबोर्डचा वापर करून आपण कॉम्प्युटरला माहिती देतो. टायपिंग करतो आपण कीबोर्डचा वापर करून कॉम्प्युटरला ती माहिती भेटते. माऊसचा वापर करून आपण कमांड देतो की कॉम्प्युटरला काही पण विशिष्ट प्रोग्राम बंद करायचे, चालू करायचे, काही कॉपी करायचं, पेस्ट करायचं ही ऑर्डर आपण माऊसचा वापर करून देतो. जॉयस्टिकचा वापर करून आपण गेम खेळतो. कॅमेराचा वापर करून आपले फोटो कॉम्प्युटर कॅमेऱ्याच्या मार्फत त्याच्या मेमरीमध्ये घेऊन जातो. स्कॅनरचा वापर करून आपण आपल्याकडे असलेला हार्ड कॉपी फोटो आपण कॉम्प्युटरकडे पाठवू शकतो. म्हणजे ह्या सगळ्यांचा वापर करून आपण कॉम्प्युटरला माहिती पुरवतोय म्हणून त्यांना इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो. आता आउटपुट डिव्हाइसेस असं बघून घेऊ. आउटपुट डिव्हाइसेस आर दोज हू कॅरी इन्फॉर्मेशन फ्रॉम सीपीयू. एक्झाम्पल मॉनिटरचा वापर करून कॉम्प्युटरमधली माहिती बाहेर काढता येते म्हणजे बाहेर बघता येते. म्हणजे सीपीयूमध्ये जे काही सुरू आहे ते आपण मॉनिटरवर बघतो. प्रिंटर सीपीयूमध्ये जे काही टाईप झालेलं आहे ते प्रिंटरचा वापर करून आपण बाहेर काढू शकतो. प्रिंटआउट बाहेर घेऊ शकतो म्हणजे डेटा बाहेर प्रिंट काढू शकतो. स्पीकर कॉम्प्युटरमधले वाजत असलेले गाणे सॉंग्स हे आपण स्पीकरच्या द्वारे बाहेर ऐकू शकतो. हेडफोनचा वापर करून पण आपण सेम आवाज बाहेर ऐकू शकतो. आता आपण ह्या सर्व डिव्हाइसेसच्या बाबतीत माहिती घेऊ डिटेलमध्ये. तर पहिले आहे कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइसेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. तर कीबोर्ड दिसायला कसं असतं त्याचा एक फोटो तुम्हाला समोर आलेला आहे. कीबोर्ड तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. याच्या बटनाच्या बाबतीत आपण आता माहिती घेऊन घेऊ. तर कीबोर्डमध्ये काही बटन असतात जसे A to Z हे जे बटन आहे त्याला आपण अल्फाबेटिक की असं म्हणतो. कीबोर्डमध्ये जे ॲरोवाले बटन असतात त्याला आपण नेव्हिगेशन की असं म्हणतो. तसंच कीबोर्डला 0 ते 9 असे बटन असतात त्याला आपण न्यूमॅरिकल की असं म्हणतो. F1 ते F12 ह्या बटनांना आपण फंक्शन की म्हणतो. सगळ्यात वरची लाईन असते ही. कंट्रोल, अल्टर आणि शिफ्ट ह्या बटनांना आपण कॉम्बिनेशन की असं म्हणत असतो. कीबोर्डमध्ये हे बघा इथे नम लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक याचे बटन इथे बघा. कॅप्स लॉक इथे कुठेतरी नम लॉक आणि इथे स्क्रोल लॉक असतं. या बटन्सला आपण टोगल की असं म्हणतो. ठीक आहे. आता कीबोर्डचे प्रकार बघून घेऊ. आतापर्यंत आपण फक्त कीबोर्ड असं नाव ऐकत होतो पण आपण कीबोर्डचे बटन, कीबोर्डचे प्रकार हे ऐकले नव्हते म्हणून ही थेअरी आपल्याला ऐकायची होती. ट्रॅडिशनल कीबोर्ड हा पारंपरिक कीबोर्ड आहे. या कीबोर्डला वायर असते. जनरली आपल्या सगळ्या तुम्ही भरपूर ठिकाणी हे कीबोर्ड बघितलेले असतील. इन्स्टिट्यूट्समध्ये हे कीबोर्ड लागलेले असतात. याला वायर असते. प्लास्टिकचे कीबोर्ड असतात. हे पहिल्यापासून तर आजपर्यंत हेच कीबोर्ड वापरले जात आहे. ट्रॅडिशनल कीबोर्ड नंतर दुसरा कीबोर्ड आहे वायरलेस कीबोर्ड. हा जो कीबोर्ड असतो याला वायर नसते. याला एक USB सॉकेट असतं आणि ते ब्लूटूथद्वारे काम करत असतं. पुढचा कीबोर्ड आहे मल्टीमीडिया कीबोर्ड. हा जो कीबोर्ड असतो या कीबोर्डला एक्स्ट्रा बटन असतात वरती F1 ते F12 ला. हे बघा इथे एक्स्ट्रा बटन दिसतात. हे एक्स्ट्रा बटन नेक्स्ट सॉन्ग प्ले करण्यासाठी किंवा प्रिव्हियस सॉन्ग प्ले करण्यासाठी, आवाज कमी जास्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो म्हणून याला मल्टीमीडिया कीबोर्ड असं म्हणतात. पुढचा कीबोर्ड आहे PDA कीबोर्ड. जे काही स्मार्टफोन असतात किंवा स्मॉल डिव्हाइसेस असतात टॅबलेट सारखे त्यासाठी स्पेशली कीबोर्ड बनवलेले आहेत. त्या कीबोर्ड्सला आपण PDA कीबोर्ड असं म्हणतो. आणि शेवटचं कीबोर्ड आहे फ्लेक्झिबल कीबोर्ड. हे जे कीबोर्ड असतं याला आपल्याला फोल्ड करता येतं. याची घडी करता येते. रबरचं बनलेलं असतं. हे लॅपटॉपसाठी जनरली हे वापरतात किंवा कुठे कॅरी करायचं असेल तर वापरतात. पुढचं
डिव्हाइस आहे माऊस. माऊस सगळ्यांनी बघितलेले. माऊसमध्ये दोन प्रकार आहे, एक आहे मेकॅनिकल माऊस आणि एक आहे ऑप्टिकल माऊस. मेकॅनिकल माऊस हा पहिले वापरण्यात यायचा, आता सर्व ठिकाणी ऑप्टिकल माऊस वापरतात. मेकॅनिकल माऊसमध्ये एक अशी गोटी राहायची आणि दोन व्हील राहायचे. गोटी आपण माऊस सरकवलं तर ती गोटी फिरायची आणि ते व्हील सरकायचे आणि त्या व्हील सरकल्यामुळे ते कर्सर सरकायचे. अशी ती टेक्नॉलॉजी होती. आता ऑप्टिकल लाईट्स तिच्यामध्ये आलेले आहे आणि त्यालाच आपण ऑप्टिकल माऊस असं म्हणतो. या माऊसची बॅक साईडची जी डिझाईन आहे, बॅक साईडला असं दिसायचं हे माऊस. माऊसच्या बाबतीत एक प्रश्न आहे पेपराला की माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. पहिले तर तिथे पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे काय, तर विशिष्ट ठिकाणी आपण त्याचा वापर करून क्लिक करू शकतो, विशिष्ट लोकेशनला क्लिक करू शकतो. कीबोर्ड हा पॉइंटिंग डिव्हाइस नाही आहे, कारण की कीबोर्डने आपण विशिष्ट लोकेशनला क्लिक नाही करू शकत किंवा पॉइंट नाही करू शकत. माऊसवर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो की माऊसचा वापर करून आपण कम्प्युटर फास्ट चालू शकतो. ठीक आहे. जॉयस्टिक, व्हिडिओ गेमचे आपण रिमोट बघितलेले आहेत, त्यांना आपण जॉयस्टिक म्हणतो. हे जॉयस्टिक आपण कम्प्युटरला पण अटॅच करता येतात आणि याच्यावर आपण कम्प्युटर गेम फास्ट करू शकतो. तर याच्यावर एक प्रश्न असतो की जॉयस्टिकचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तर कम्प्युटर गेम फास्ट करू शकता. कम्प्युटर फास्ट नाही चालू शकत याने. कॅमेराचा वापर करून आपले फोटो कम्प्युटरमध्ये कॅप्चर करता येतील, म्हणून ते इनपुट डिव्हाइस आहे, तो माहिती आत घेऊन जातोय. कोणताच कॅमेऱ्याच्या लेन्सवर आपले फोटो दाखवत नाही. कॅमेरा फोटो काढल्यानंतर त्याचा आपला जो फोटो कॅप्चर केलेला आहे तो मॉनिटरवर दिसतो. म्हणून कॅमेऱ्यावर प्रश्न असला तर कॅमेरा हा इनपुट डिव्हाइस आहे, मॉनिटर आउटपुट डिव्हाइस. स्कॅनर, आपल्याकडे असलेले फोटो, जुने फोटो आपण स्कॅन करून कम्प्युटरमध्ये आणू शकतो, त्यासाठी स्कॅनर वापरतात. आउटपुट डिव्हाइसेसच्या बाबतीत आता माहिती घेऊ. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे तुम्हाला मागे पण आपण सांगितलं की असे डिव्हाइसेस ज्याचा वापर करून कम्प्युटर म्हणजे सीपीयूची डायग्राम दाखवली होती, ते सीपीयू माहिती बाहेर काढू शकतो. तर मॉनिटरचा वापर करून तो माहिती बाहेर काढू शकतो, प्रिंटरचा वापर करून तो माहिती बाहेर काढू शकतो, स्पीकरचा वापर करून तो माहिती बाहेर काढू शकतो, हेडफोनचा वापर करून सीपीयू माहिती बाहेर ऐकवतो. म्हणून हे सर्व आउटपुट डिव्हाइसेस आहे. आता मग आपण याची पण एक्स्ट्रा माहिती घेऊ. जशी आपण कीबोर्ड आणि माऊसची घेतली होती तशी याची पण एक्स्ट्रा माहिती घेऊ. तर मॉनिटरचे आता 2-3 प्रकार आहे. ॲक्च्युलीमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये 2च आहे, पण आता तो भरपूर प्रकारचे मॉनिटर आले. जसं आता हे CRT मॉनिटर, पहिली डायग्राम जे तुम्ही बघतात हे CRT मॉनिटर, त्याचा फुल फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब. आणि हे LCD मॉनिटरचा फुल फॉर्म आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. तर याच्यामध्ये ना जास्त जागा जायची. CRT मॉनिटरमध्ये जास्त जागा जायची, जास्त जागा तो व्यापायचा. याच्यामध्ये पॉवर कन्झम्पशन पण जास्त होतं. LCD मध्ये पॉवर कन्झम्पशन पण कमी आहे, जागा पण कमी घेतो आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे. मॉनिटरमध्ये आता भरपूर मॉनिटर आले, 3D मॉनिटर आले, LCD नंतर LED आलं, नंतर 3D मॉनिटर आले. तर 3D मॉनिटर्समध्ये म्हणजे 3 डायरेक्शन बघू शकतो आपण गॉगल्स लावून. आता आजकाल 3D मूव्हीज आलेल्या आहे, त्या आपण याच्यावर बघू शकतो 3D मॉनिटरवर. तर असे मॉनिटरचे प्रकार. इमेज ऑन मॉनिटर स्क्रीन इज नोन ॲज सॉफ्ट कॉपी. म्हणजे काय, मॉनिटरवर जे काही दिसतं त्याला आपण सॉफ्ट कॉपी असं म्हणतो, कारण की त्याला आपण फिजिकली टच नाही करू शकत. किंवा असंही सांगू शकतो की सॉफ्ट कॉपी अशा वस्तूंना म्हणून जे वारंवार बदलत असेल किंवा त्याला आपण इझिली बदलू शकतो, म्हणून त्यांना सॉफ्ट कॉपी म्हणतो. पुढचं प्रिंटर. आता प्रिंटरचे काही प्रकार आहे. पहिला प्रिंटर आहे इंकजेट प्रिंटर. इंकजेट प्रिंटरमध्ये हा प्रिंटर शाईचा वापर करून पेपरवर प्रिंटिंग करत असतो, म्हणून याला इंकजेट प्रिंटर असं म्हणतात. दुसरं प्रिंटर आहे लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटर हे जनरली जास्त प्रमाणामध्ये कॉर्पोरेट सेक्टरला वापरलं जातं. लेझर प्रिंटरमध्ये इंक नसते, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची पावडर भरलेली असते टोनरमध्ये आणि त्याचा वापर करून तो प्रिंट काढत असतो. तिसरं प्रिंटर आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. हे प्रिंटर जनरली तुम्ही बँकेमध्ये चेक केलं असेल, बघितलेले असेल
डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा असा एकमात्र प्रिंटर असतो जो प्रिंट काढताना आवाज होतो. बँकेच्या स्टेटमेंट किंवा रेल्वे स्टेशनमधून तुम्ही जेव्हा तिकीट घेतात तेव्हा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर तिथे वापरले असतात. ह्या प्रिंटरमध्ये ना इंक असते ना पावडर असते, याची एक रिबिन असते, त्या रिबिन थ्रू ते प्रिंट होत असतं. हा एकमात्र असा प्रिंटर आहे जो प्रिंट काढताना आवाज होतो. असे प्रश्न पेपरात आहे. चौथा प्रिंटर आहे प्लॉटर प्रिंटर. ज्या ठिकाणी आपल्याला नकाशे प्रिंट काढायचे असतात, प्लॉटचे लेआउट काढायचे असतात, त्या ठिकाणी प्लॉटर प्रिंटर वापरतात. आणि थर्मल प्रिंटर, सगळ्यात शेवटचं थर्मल प्रिंटर. हे प्रिंटर शॉपिंग मॉल्समध्ये किंवा ATM मशीनमध्ये आपण वापरतो. थर्मल प्रिंटरचं एक ड्रॉबॅक आहे की ह्या प्रिंटरवरची जी काही प्रिंट असते ती काही दिवसानंतर अस्पष्ट होऊन जाते, कारण की हा प्रिंटर प्रिंट काढण्यासाठी हिटिंग टेक्नॉलॉजी वापरतो. त्याचा पेपर इतका स्मूथ असतो की त्याच्यावर काही पण प्रेस झालं की ते प्रिंटच्या स्वरूपामध्ये बाहेर येतं. प्रिंट क्वालिटी काही दिवसापर्यंत चांगली असते, नंतर ती हळूहळू कमी कमी होत जाते. प्रिंटरवरून जी प्रिंट बाहेर निघते त्याला आपण हार्ड कॉपी असं म्हणतो. हा प्रश्न पेपरात भरपूर वेळा विचारला जातो. हार्ड कॉपी का? कारण की आपण त्याला फिजिकली टच करू शकतो, किंवा एकदा प्रिंट काढली तर त्या प्रिंट झालेल्या मॅटरला आपण चेंज नाही करू शकत, म्हणून त्याला हार्ड कॉपी असं म्हणतो. स्पीकर पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. कम्प्युटरमधली माहिती किंवा आवाज हा बाहेर काढून देतो. हेडफोन सेम काम करतं, फक्त इतकंच आहे की जो हेडफोन यूज करत असतो त्यालाच ते गाणे ऐकायला भेटतात. काही महत्त्वाचे प्रश्न आहे आपल्याला की मॉनिटरची क्लिअरिटी ही पिक्सल आणि रिझॉल्युशनवर डिपेंड असते. प्रिंटरची क्लिअरिटी ही DPI वर असते, डिग्री पर इंक. हेडफोनला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. कीबोर्ड इज नॉट अ पॉइंटिंग डिव्हाइस. कीबोर्ड हे पॉइंटिंग डिव्हाइस नाही. प्रिंटरमध्ये कोणता असा प्रकार नाही, असा एक प्रश्न पेपरात विचारला जातो. तर ऑटोमॅटिक नावाचा कोणताच प्रिंटर नाही. आता तुम्ही हे